अभिजित सांगतोय की मी बायकोशी लग्न करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. चला तर बघूया तो असं का म्हणतोय. तर इकडे हे तिघेजण किचन एरियामध्ये असतात आणि अंकिता विचारते की तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज. तर अभिजित म्हणतो की लव्ह मॅरेज. तर डीपी सांगतो काय सांगतोयस, म्हणजे तुझ्याकडे चॉईस असताना पण तू निवड केलीस. मला वाटलं घरच्यांनी करून दिले तर तू सांभाळतोयस. त्याच्यावरती डीपीची खूप शॉकिंग रिॲक्शन असते. तो परत अंकिताकडे जातो आणि तिला सांगतो की मला वाटलं की फॅमिलीने निवडून दिलंय म्हणून हा सहन करतोय, पण आता कळतंय की याला चॉईस होता पण याने कुऱ्हाड निवडली आणि यालाच कळे ना यानं कुऱ्हाडीवर पाय दिलाय का कुऱ्हाड पायाला लागले. लग्न झाल्यानंतर याला कळले की कुऱ्हाडीला रक्त तर लागले पण आपलाच पाय तुटला होता. त्यानंतर इकडे अभिजित सुद्धा सांगतो हा मग, तर तिकडे जाऊन बसतो परत आणि विचारतो मग कसं झालं तुमचं लग्न, म्हणजे काय लव्ह स्टोरी काय आहे. तर म्हणतो आमचं 7 वर्षाचं अफेअर होतं आणि आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो आणि इंडियन आयडल झाल्यावर मी त्याच्यासोबत परत लग्न केलं. म्हणजे एकाच गल्लीतून तुम्ही आहात आणि एकत्र लग्न केलं असं इकडे डीपी सांगून हसत असतो. म्हणजे गल्लीतलीच मुलगी आपला घर बडाय असं काय तर तो एक शायरी म्हणतो. तर अंकिता म्हणते की म्हणजे ती या इंडस्ट्रीमधली नाहीये ना. तर अभिजित सांगतो इंडस्ट्रीमध्ये नाहीये पण तिला इकडे बोलवलं ना तरी देखील ती येणार नाही. म्हणजे काय येणार नाही, घरात पण येणार नाही का, ज्यावेळेस घरचे भेटायला येतात ना त्यावेळेस तर येईल ना असं अंकिता विचारते. पण तो सांगतो की नाही माहिती पण वहिनी यायला पाहिजे. तर अभिजित सांगतो तिला तू तर आवडतेसच, ती तुझी फॅन झालेली आहे त्यामुळे तुमचं चांगलं पटेल. तर अंकिता म्हणते यायला पाहिजे, ती टेबलवर हात मारून मारून सांगत असते यायलाच पाहिजेत. तर धनंजय इकडे विनंती करतो की बिग बॉस ज्या वेळेस वहिनी घरात येतील त्यावेळेस सगळ्यांना फ्रीज करा, फक्त मी आणि अंकिता इकडे राहिलो पाहिजे. मला फक्त 3 नाही तर 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आहे. एकदा का मी त्यांना बोललो ना 3 मिनिटाच्या बोलण्यावरून अख्ख्या मुंबईत वादळ पेटेल असं इकडे डीपी बिग बॉसना विनंती करत असतो आणि अंकिता देखील त्याला ॲग्री होते. आणि निक्की हीच ती निक्की जी सांगते की मला अभिजित खूप आवडतो असं आम्ही त्यांना सांगणार. मग काय तुम्ही माझं घर उठवताय असं म्हणून अभिजित तिथून उठूनच जातो. तर अशा प्रकारे इकडे बायकोवरून अभिजितची खिल्ली उडवताना अंकिता आणि डीपी दिसतात. तर तुम्हाला हे बघून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.